नमस्कार, आपण आज बघणार आहोत सही सॉफ्टवेअर मध्ये टेबल बिलिंग कसं होत आहे। पॉज ओपन झाल्यानंतर बघू शकता आपण टेबल सिलेक्ट करून आणि जस्ट वन क्लिक मध्ये आपण प्रोडक्ट सहज ऍड करू शकतो। त्याच वेळी दुसऱ्या टेबलवर अजून एखादा कस्टमर बसला आहे म्हणून आपण टेबल नंबर 2 सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा प्लेन रोटी ऑर्डर करायची आहे। तर फक्त पे एंटर केलं की पी चे प्रोडक्टची पूर्ण लिस्ट दिसायला लागते। टेबल लागल्यावर आपल्याकडे टेबल ग्रीन होतात आणि प्रिंट केले की रेड होतात। परत आपल्याकडे टेबल नंबर 1 ला ऑलरेडी कस्टमर बसलेला आहे, त्या कस्टमरने अजून एखादी ऑर्डर केली तर जस्ट टेबल नंबर 1 सिलेक्ट करणार आहोत आणि प्रोडक्ट साठी आय प्रेस केले तर आय चे सर्व आयटम आपल्याला दिसायला लागतात आणि वन क्लिक मध्ये प्रोडक्ट सहजपणे ऍड होईल। खाली दिलेल्या प्रिंट बटन वर ओके केलं तर जस्ट 1 सेकंदामध्ये आपल्याला प्रिंटेड बिल लगेच मिळते। यामध्ये आपण रिपोर्ट बघू शकतो, दिवसाच्या शेवटी ऑल रिपोर्ट मिळतात। आयटम वाइज सेल रिपोर्ट, आयटम लेजर, कॅश डिस्ट्रीब्युशन, सगळ्या प्रकारचे रिपोर्ट सिंगल क्लिक मध्ये मिळतात। सेकंड मुद्दा आपण बघतो काउंटर वर्सेस गोडाऊन स्टॉक आणि काउंटर स्टॉक। यामध्ये गोडाऊन स्टॉक मध्ये क्लिक केलं तर गोडाऊन स्टॉक दिसायला लागतो आणि काउंटर स्टॉक वर क्लिक केलं की काउंटर स्टॉक दिसतो। तर आपण बघू शकतो डॅशबोर्ड वर सगळे हिशोब आणि रिपोर्ट आपल्याला सहजपणे दिसतात। त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे एक्साइज रिपोर्ट। यामध्ये आपण ब्रँड वाइज अँड डेली रिपोर्ट बघू शकतो। त्यानंतर बघू शकता एक्साइज ऑनलाईन रिपोर्ट सबमिट कसे करायचे आहेत। या ठिकाणी आपण लॉग इन करून रिपोर्ट सबमिट करू शकतो। या ठिकाणी आपल्याला लॉग इन पेज दिसत आहे। आणि आता शेवटी आपण बघूयात कस्टमर बिल। त्याच्यामध्ये कस्टमर नेम येतं, म्हणजे तिथे तुम्ही कस्टमरचं नाव टाकू शकता। टेबल नेम म्हणजे फॉर एक्झाम्पल C2 इथे दिसते। बिल आपल्याकडे इनवॉइस नंबर येतात, प्रॉपर डेट आणि टाइम वगैरे येतात। यामध्ये आपण प्रोडक्ट नेम मध्ये आपण कुठला प्रोडक्ट ऍड केलाय त्याचे क्वांटिटी वाइज येते, रेट येतो आणि टोटल अमाऊंट आपल्याला दिसते। खाली आपल्याकडे स्कॅनर आहे, प्रॉपर स्कॅन केल्यावर जी अमाऊंट बिल वरती आहे तीच अमाऊंट ऑटोमॅटिकली आपल्याला येणार आहे आणि तीच अमाऊंट आपल्याला पे करावी लागेल। कस्टमर सहजपणे ती बिल अमाऊंट आपल्याला पे करू शकतो आणि स्कॅनर थ्रू आलेली अमाऊंट असल्यामुळे तीच अमाऊंट त्यांना पे करावी लागते। हॉटेल आणि बार साठी परिपूर्ण सॉफ्टवेअर आहे। असं सॉफ्टवेअर तुमच्या मित्राला हवं असणारच आहे, त्यामुळे तुमच्या बिझनेस करणाऱ्या मित्राला ही रील नक्की शेअर करा। हॉटेल आणि बार साठी परिपूर्ण सॉफ्टवेअर।